श्री तरड़बड़ गुरुदेव। बच्चों, आज मानव जीवित समय अनेक मूल आवश्यकताएं प्राप्त करना अति आवश्यक है। कुछ बेसिक नीड्स कहते हैं अंग्रेजी में, कुछ बेसिक नीड्स, मूलाधार, वो अति आवश्यक है। उसके बिना वो जीवित नहीं पा सकता है, जीवन भी बिता नहीं सकता है। वैसे क्या क्या होता है, आवश्यकताएं बता सकते हैं क्या आपको? कोई बच्चों, कोई बता सकते हैं क्या? बताइए, जीवन में अति मुख्य आवश्यकता कौन कौन सा है, बताइए। हाँ, अच्छा, जल, पानी और अच्छा, मूल आवश्यकता पानी है। पानी कहाँ से आता है बच्चों? आकाश से। अच्छा, आकाश यानी बारिश के रूप में पानी आते हैं। बच्चों, आज पाठ जीवन दात्री वर्षा। जीवन दात्री, जीवन दात्री वर्षा। जीवन दात्री वर्षा। बच्चों, क्या ये लेखक नहीं है, इसमें संकलित है। छात्र पानी के उपयोग और लाभ से आप सभी परिचित हैं। मैं समझता हूँ आप सभी पानी के उपयोग और लाभ दोनों को अच्छी तरह से परिचित हैं, ऐसा मैं समझता हूँ। पहले पाठ को देखेंगे बच्चों, ध्यान से या गौर से अपनी अपनी किताब को देखना चाहिए, इधर उधर नहीं देखना चाहिए बच्चों। जीवन के लिए पानी अनिवार्य है। पानी के स्रोत अनेक हैं, नदी, नाला, सागर आदि। इन सब का कारण है वर्षा। समुद्र, झील, तालाब और नदियों का पानी सूरज की गर्मी से बाष्प बनकर ऊपर उठता है। इस बाष्प से बादल बनते हैं। ये बादल जब ठंडी हवा से टकराते हैं तो इनमें रहने वाले बाष्प के कण पानी की बूंद बन जाते हैं। बूंदों वाले बादल भारी होकर जब धरती की आकर्षण शक्ति से खींचे जाते हैं तब वर्षा के रूप में बरस जाते हैं। इस प्रकार धरती से बादल और बादल से धरती तक बाष्प की यात्रा बहुत रोचक है। एशिया में यूरोप की तरह 12 महीने वर्षा नहीं होती। मानसूनी हवाएं वर्षा लाती हैं। सर्दी गर्मी की ऋतुओं में वर्षा आमतौर पर कम होती है। इसलिए लोग वर्षा ऋतु की प्रतीक्षा करते हैं। अगर वर्षा नहीं होती तो अकाल पड़ता है, खेत सूख जाते हैं और गाय बैल आदि मरने लगते हैं। जब बहुत ज़्यादा वर्षा होती है तो नदियाँ अपने किनारे को तोड़कर बहने लगती हैं। इसको बाढ़ कहते हैं। वर्षा का जल साफ और शुद्ध जल का सबसे अच्छा स्रोत है। वर्षा किसानों के लिए वरदान है। वह सभी लोगों के लिए पीने की पानी का मूल साधन है। संसार के सभी जीव जंतुओं के लिए
पानी अत्यंत आवश्यक है। पानी के बिना कोई भी कार्य नहीं किया जा सकता, जैसे साफ सफाई, नहाना धोना, सिंचाई बुहाई आदि। इस तरह वर्षा जनजीवन के लिए अत्यंत उपयोगी है। जहाँ वर्षा नहीं वहाँ जीवन नहीं, जहाँ वर्षा नहीं वहाँ जीवन नहीं। बच्चों, आप सभी ध्यान से पाठ सुने हैं, अभी विवरण देखेंगे। इस पाठ आप सभी को पानी के उपयोग और लाभ परिचय करने के लिए यह पाठ आप सभी को रखे हैं। जीवन के लिए पानी अनिवार्य है। पानी बहुत आवश्यकता चीजों में एक है। मानव जीवित समय भी पानी की अति जरूरत है और मरने तक भी पानी बहुत जरूरी है, क्योंकि मरते समय वो अपने ऐश्वर्य, बहुत आहार कोई नहीं मांगता है, केवल एक चम्मच पानी पीने के लिए तरस जाते हैं। जो व्यक्ति बहुत पसंद रहते हैं वो आकर एक चमचे में थोड़ा सा पानी डाले तो वो पीकर वह मर जाता है। मरने तक पानी की अति आवश्यक है, बहुत ज़रूरत भी मानव के लिए है। पानी के बिना जीवन नहीं रहता है। पानी के स्रोत अनेक हैं। पानी कहाँ कहाँ से हमें मिलते हैं? नदी, नाला, सागर। नदी, नाला, सागर पानी के स्रोत हैं। इन सब का कारण है वर्षा। समुद्र, झील, तालाब और नदियों का पानी सूरज की गर्मी से बाष्प बनकर ऊपर उठता है। इस बाष्प से बादल बनते हैं। बच्चों, वर्षा कैसे हमें आते हैं देखेंगे। समुद्र, 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 झील, झील यानी सरोवर, सरोवर, तालाब, तालाब, और नदी। सभी में पानी रहते हैं। झील में भी पानी रहते हैं, तालाब में पानी रहते हैं, नदी में भी पानी रहते हैं। नदियों की पानी सूरज की गर्मी से बाष्प बनकर सूर्य सूर्य की किरण समुद्र में पर आता है, सूर्य की किरण झील पर आता है, सूर्य की किरण तालाब से आता है, सूर्य की किरण नदी पर डालते हैं। नदी पर सूर्य की प्रकाश यानी सूरज की किरण नदी तक पहुंच जाती है। सूर्य की रश्मि या किरण समुद्र में पड़ते ही समुद्र का पानी गर्म होकर बाष्प होकर वो बादल बनते हैं, बादल बनते हैं। झील में सूर्य की किरण आकर गर्मी होकर बादल बनते हैं। सूर्य की किरणों तालाब में पड़कर तालाब की पानी गर्मी होकर मेघ बन जाता है, यानी मेघ यानी बादल, बादल बनते हैं। सूरज की किरणें नदी पर आकर नदी भी बाष्प होकर बादल बनता है।
ऐसे सूर्य किरणों से समुद्र तक आते हैं, झील में आता है, तालाब पर पड़ता है, नदी पर पड़ता है, झील पर पड़ता है, समुद्र पर पड़ता है। पड़ने के बाद वो गर्मी होकर बाष्प के रूप में मेघ बनते हैं या बादल भी बनते हैं। नदियों की इन सभी का पानी में सूरज की गर्मी के कारण बाष्प होकर बाष्प कन्नड़ में आवी, बाष्प आवी, हिंदी में बाप आवी है। बच्चों यहाँ स्पेलिंग अच्छे तरह या इज्जत को सही तरह पहचानिए। एक बाप है अप्पा, दूसरा बाप है आवी, एक बाप तंदे अप्पा, पिताजी पिता, यहाँ बाप आवी या ऑपरेशन। यहाँ बाप का मतलब नहीं समझना चाहिए, बाप का अर्थ है या ऑपरेशन आवी। बाष्प बनकर ऊपर उठता है, ऊपर उठकर बादल बनते हैं। यहाँ समुद्र से बादल बनते हैं, झील से बादल बनते हैं, झील से बादल बनते हैं, तालाब से बादल बनते हैं, नदी से बादल बनते हैं। ऐसे बादल होकर बाद में पानी के रूप में आकाश से भूमि पर गिरते हैं। मಕ್ಕಳೇ, ಜೀವನ ನಾವು ನಡೆಸಬೇಕಾದ್ರೆ ನೀರಿನ ಅತಿ ಅವಶ್ಯ ಇದೆ ನಮಗೆ। ನೀರಿನ ಮೂಲಗಳು ಸ್ರೋತ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಸ್ರೋತ್ ಅಂದರೆ ಮೂಲಾಧಾರ ಅಂತ। ಸ್ರೋತ್ ಮೂಲಾಧಾರ, ಸ್ರೋತ್ ಅಂದರೆ ಮೂಲಾಧಾರ, ನೀರಿನ ಮೂಲ ಅಂತ। ನೀರಿನ ಮೂಲ, ನೀರಿನ ಮೂಲ, ನೀರಿನ ಮೂಲ, ಸ್ರೋತ ನೀರಿನ ಮೂಲ। ಇವತ್ತು ನೀರಿನ ಮೂಲ ನದಿ ಆಗಿದೆ, ನಾಲೆ ಆಗಿದೆ, ಸಮುದ್ರವಾಗಿದೆ, ಸಾಗರ್ ಆಗಿದೆ। ಇವೆಲ್ಲದರ ಕಾರಣ ಮಳೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಇವೆಲ್ಲ ಮೂಲ ಕಾರಣ ಆಗಿದೆ। ನದಿ ಕಾರಣ ಆಗಿದೆ, ನಾಲೆ ಕಾರಣ ಆಗಿದೆ, ಸಮುದ್ರ ಕಾರಣ ಆಗಿದೆ। ಹಾಗಾಗಿ ಇವುಗಳ ಮೂಲಕ ಮಳೆ ನಮಗೆ ಬರುತ್ತೆ। ವರ್ಷ ಅಂದರೆ ಮಳೆ। ಇವತ್ತು ಮಳೆ ಆಗೋದಕ್ಕೆ ನದಿ ಕಾರಣ, ನಾಲೆ ಚಾನಲ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಅದು ಕಾರಣ, ಸಮುದ್ರ ಕಾರಣ। ಇವೆಲ್ಲ ಕಾರಣಗಳಿಂದಾಗಿ ನಮಗೆ ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಇವತ್ತು ಸಮುದ್ರ, ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳು ಸಮುದ್ರದ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತೆ, ಸಮುದ್ರ ನೀರು ಆವಿಯಾಗಿಬಿಟ್ಟು ಹೋಗಿ ಮೋಡ ಆಗುತ್ತೆ, ಸಮುದ್ರ ಕಿರಣಗಳು ಸರೋವರದ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತೆ, ಜೀಲ್ ಅಂತ ಸರೋವರ, ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಲೇಕ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಲೇಕ್, LAKE ಲೇಕ್, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಸರೋವರ, ಮಾನಸ ಸರೋವರ ಅಂತ ಕೇಳಿರಲ್ಲ। ನಮ್ಮ ದೇವತೆಗಳೆಲ್ಲ ಕೈಲಾಸ ಪರ್ವತದಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿರ್ತಾರೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಹಿಂದೂಗಳ ನಂಬಿಕೆ। ಆ ಕೈಲಾಸ ಪರ್ವತದಲ್ಲಿ ಮಾನಸ ಸರೋವರ ಬರುತ್ತೆ, ಅದೇ ಜೀಲ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಸರೋವರ। ಸರೋವರದಿಂದ ಮೋಡ ಆಗುತ್ತೆ, ತಾಲಾಬ್ ಕೊಳ, ಕಮಲದ ಹೂವೆಲ್ಲ ಇರುತ್ತೆ ನೋಡಿ, ಕೊಳದಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಹರಿತಾ ಇರ್ತಲ್ಲ ನದಿ, ಅಲ್ಲಿ ಕಮಲದ ಹೂವು ಇರೋದಿಲ್ಲ, ಕೊಳದಲ್ಲಿ ನಿಂತ ನೀರು ಇರುತ್ತಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಕಮಲದ ಹೂವು ಹರಡುತ್ತೆ। ಕೆರೆ ಅಂತ ಇರುತ್ತಲ್ಲ ಅದರಲ್ಲೂ ಇರುತ್ತೆ, ಹರಿತಾ ಇರೋ ನದಿ ನೀರು ಕೆರೆ ಇದೆಯಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಇರಲ್ಲ, ಹಾಗೆ ನಿಂತ ನೀರು ಕೆರೆ ಇದೆಯಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಕಮಲದ ಹೂವು ಹರಡುತ್ತೆ। ಕೊಳದ ಮೂಲಕವೂ ಸಹ ಹೋಗಿ ನೀರು ಆವಿಯಾಗಿ ಮೋಡ ಆಗುತ್ತೆ। ನದಿಯ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳು ನದಿಯ ಮೇಲೆ ಬಿದ್ದು, ನದಿಯ ನೀರು ಹೋಗಿ ಮೋಡ ಆಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ। ಹೀಗಾಗಿ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳು ಗರ್ಮಿ ಅಂದರೆ ಶಾಖ,
ಆವಿ, ನೀರಿನ ಆವಿ, ಹೀಟ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳು ನದಿಯ ಮೇಲೆ ಅಥವಾ ನಾಲೆಯ ಮೇಲೆ, ಸಮುದ್ರದ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಾಗ ಅದರ ಒಂದು ಬಿಸಿ ತಾಗ್ಬಿಟ್ಟು ನೀರು ಆವಿ ಆಗುತ್ತೆ. ಆವಿ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಹೋಗಿ ಮೋಡ ಆಗುತ್ತೆ. ये बादल जब ठंडी हवा से टकराते हैं, इनसे रहने वाले बाष्प के कण पानी की बूंद बन जाते हैं. बूंद वालों बादल भारी होकर तब धरती की आकर्षण शक्ति से खींचे जाते हैं, तब वर्षा के रूप में बरस जाते हैं. इस प्रकार धरती से बादल, बादल से धरती तक बाष्प का यात्रा बहुत रोचक है. यहाँ बादल ठंडी, जब बादल जब ठंडी होते हैं, ठंडी होने के बाद एक बादल दूसरे बादल से टकरा जाता है, तब बाष्प पे कण पानी की बूंद बन जाते हैं. कण 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 यानी बहुत छोटा टुकड़ा, बहुत छोटा छोटा टुकड़ा. कण बहुत छोटा टुकड़ा. बाष्प जब बादल रहते हैं, एक बादल दूसरे बादल से टकरा जाता है, टकरे के बाद वो पानी के रूप में, बूंदे के रूप में भूमि पर आते, तब भारी होकर धरती पर, धरती की आकर्षण शक्ति की, धरती में आकर्षण शक्ति है, ये न्यूटन ने, सर आइजैक न्यूटन ने बता दिए. भूमि को बहुत आकर्षण शक्ति है, इसलिए आकर्षण शक्ति रहने के कारण बादल से गिरे हुए वो पानी भूमि पर आता है, भूमि पर आता है, बाद में यहाँ बारिश के रूप में भूमि में आकर पानी रहते हैं. इस प्रकार धरती से बादल, यहाँ है ना ये धरती, धरती 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 यानी भूमि, धरती भूमि. धरती से बादल, बादल से धरती, धरती से बादल, बादल से धरती. झील, झील से बादल, बादल से धरती. तालाब से बादल यानी धरती से बादल, बादल से धरती. नदी से बादल, बादल से फिर धरती. ऐसे बादल से धरती तक बाष्प की यात्रा बहुत रोचक है. बच्चों, धरती से बादल, बादल से धरती, धरती से बादल, बादल से धरती, धरती से बादल, बादल से धरती, धरती से बादल, बादल से धरती. तालाब से आकाश, आकाश, आकाश को वो पानी के रूप में जाकर बादल बनते, बाद में बारिश के रूप में भूमि पर आता है, यानी धरती को आते हैं. नदी से पानी बादल में जाते, बादल से वर्षा के रूप में धरती आते. ये यात्रा बहुत रोचक है. ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗೆಲ್ಲ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ಬೋದು. ಮೋಡಗಳು ನೀರಿನ ಮೂಲಕ ಆಗಿರುತ್ತೆ, ಭೂಮಿಯಿಂದ ಆವಿಯಾಗಿ ಮೋಡವಾಗುತ್ತೆ. ಮೋಡ, ಒಂದು ಮೋಡ ಇನ್ನೊಂದು ಮೋಡ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದಾಗ ಅದು ಮಿಂಚು ಗುಡುಗು ಎಲ್ಲ ಆಗುತ್ತೆ. ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಮಿಂಚು ಗುಡುಗು, ಅದಕ್ಕೆ ಬಿಜಿಲಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಬಿಜಿಲಿ ಅಂತಂದರೆ
ಮಿಂಚಿಗೆ ನಾವು ಬಿಜಿಲಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಕರೆಂಟ್ ಇದೆಯಲ್ಲ, ನಾವು ಉಪಯೋಗಿಸಲ್ಲ ಕರೆಂಟು, ಅದಕ್ಕೂ ಸಹ ಬಿಜಿಲಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಹೀಗೆ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಮೋಡಗಳು ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದಾಗ ಮಿಂಚು ಗುಡುಗಾಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಮೋಡಗಳ ಮೂಲಕ ನಮಗೆ ನೀರು ಭೂಮಿಗೆ ಬರುತ್ತೆ. ಆ ನೀರಿನ ಕಣಗಳು ಮೊದಲು ಮೋಡವಾಗಿರುತ್ತೆ. ಆ ನೀರಿನ ಕಣಗಳು ಭಾರವಾಗಿರ್ತವೆ. ಭಾರವಾಗಿದ್ದಾಗ ಅದು ಭೂಮಿಗೆ ಆಕರ್ಷಣೆ ಶಕ್ತಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಮತ್ತು ಭೂಮಿ ತಾಯಿ ಆಕರ್ಷಣೆ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಭೂಮಿಗೆ ಮಳೆಯನ್ನು ಸೆಳ್ಕೊಡುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಮಳೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ವರ್ಷ ಅಂದರೆ ಮಳೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರ್ಸ್ ಜಾತೆ ಹಿ ಬರಸ್ ಅಂತಂದರೆ ಬರ್ಸ್ ಅಂದರೆ ಬರ್ಸಾತ್ ಅಂತಂದರೆ ಬಾರಿಶ್. ಹೀಗೆ ಮೋಡಗಳ ಮೂಲಕ ಮತ್ತು ಭೂಮಿಯಿಂದ ಮೋಡಗಳಿಗೆ ಈ ರೀತಿ ಮಳೆ ಸುರಿಯುತ್ತೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಭೂಮಿಯಿಂದ ಮೋಡಕ್ಕೆ, ಮೋಡದಿಂದ ಭೂಮಿಗೆ ಆವಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಮೋಡವನ್ನು ಸೇರಿದಂಥ ನೀರಿನ ಕಣಗಳು ಅಲ್ಲಿಂದ ಭಾರವಾಗಿ ಕರಗಿ ಮತ್ತು ಭೂಮಿಗೆ ಬರುತ್ತೆ. ಈ ಯಾತ್ರೆ ಬಹಳ ರೋಚಕ ಇದೆ, ವಿಸ್ಮಯ ಇದೆ, ತುಂಬ ಕುತೂಹಲ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ. ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇರ್ತದೆ ಅದನ್ನು ನೋಡಿದಾಗ. ಭೂಮಿಯಿಂದ ಮತ್ತೆ ಮೋಡ ಆಗೋದು, ಮೋಡದಿಂದ ಮತ್ತೆ ಭೂಮಿಗೆ ಬರೋದು, ಮತ್ತೆ ಭೂಮಿಯಿಂದ ನೀರು ಎವಾಪ್ರೇಟ್ ಅಥವಾ ಕರಗೋದು. ಭೂಮಿಯ ನೀರು ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳು ಬಿದ್ದಾಗ ಭೂಮಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಕೆರೆ ಇರ್ಬೋದು, ಸಮುದ್ರ ಇರ್ಬೋದು, ಸರೋವರ ಇರ್ಬೋದು, ಕೊಳ ಇರ್ಬೋದು, ನದಿ ಇರ್ಬೋದು, ಅವೆಲ್ಲ ನೀರಿನ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಾಗ ಆ ನೀರು ಬಿಸಿ ಆಗುತ್ತೆ. ನೀರು ಬಿಸಿಯಾದಾಗ ಮತ್ತು ಆವಿಯಾಗಿ ಮತ್ತು ಮೋಡಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಮೋಡ ಕರಗಿದಾಗ ತಣ್ಣನೆ ಗಾಳಿ ಬೀಸಿದಾಗ ಅದು ಕರಗುತ್ತೆ. ಕರಗಿ ಅದು ನೀರು ಭಾರವಾದಾಗ ಭೂಮಿಯ ಆಕರ್ಷಣ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಮತ್ತೆ ಭೂಮಿಗೆ ಬರುತ್ತೆ. ಇವೆಲ್ಲ ಒಂದು ರೀತಿ ನೋಡೋದಕ್ಕೆ ರೋಚಕವಾಗಿದೆ. एशिया में यूरोप की तरह 12 महीने ವರ್ಷ नहीं होते हैं ಮಕ್ಕಳೇ. ನಮ್ದು ಯಾವ ಖಂಡ ಅಂತ ಗೊತ್ತಿದೆ? ನಮ್ಮದು ಏಷ್ಯಾ ಖಂಡ. ಏಷ್ಯಾದಲ್ಲಿ ಯುರೋಪಿನ ಹಾಗೆ 12 ತಿಂಗಳು ಮಳೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಮಳೆ ಬರುತ್ತೆ. ಅದು ಬಿಟ್ಟರೆ ಡಿಸೆಂಬರ್ ಸೀಸನಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದಿಷ್ಟು ಮಳೆ ಬರುತ್ತೆ. ಅದು ಬಿಟ್ಟರೆ ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಏನೂ ಬರೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಈ ಏಪ್ರಿಲ್ ಮೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಅಕಾಲಿಕ ಮಳೆ ಒಂದೊಂದು ಸರಿ ಬರುತ್ತೆ. ಸಕಾಲಿಕ ಮಳೆ ಬರಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ. ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಸಕಾಲಿಕ ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ. एशिया में यूरोप की तरह 12 महीने ವರ್ಷ नहीं होते हैं. ಏಷ್ಯಾದಲ್ಲಿ ಯುರೋಪಿನ ಹಾಗೆ 12 ತಿಂಗಳು ಸಹ ಮಳೆ ಬರಲ್ಲ. ಹಾಗೆ ಯುರೋಪಿನಲ್ಲಿ 12 ತಿಂಗಳು ಮಳೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಮಕ್ಕಳು ನಿಮಗೆ. ಮಾನ್ಸೂನಿ ಹವಾಯಿ ವರ್ಷ ಲಾತೆ ಹಿ. ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಮಳೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಮಾನ್ಸೂನ್ ಮಾರುತಗಳು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಮಾನ್ಸೂನಿ ಹವಾಯಿ ಮಾನ್ಸೂನ್ ಮಾರುತಗಳು ನಮಗೆ ಮಳೆಯನ್ನು ತಂದುಕೊಡುತ್ತೆ. सर्दी गर्मी ऋतु में वर्षा आमतौर पर कम होता है. आमतौर ಅಂತಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ ಸಾಧಾರಣತೆ. ಆಮ್ತೌರ್ ಸಾಧಾರಣತೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ. ಆಮ್ತೌರ್ ಅಂದರೆ ಸಾಧಾರಣವಾಗಿ. ಸರ್ದಿ ಗರ್ಮಿ ಋತು ಮೇ. ಸರ್ದಿ ಅಂದರೆ ಚಳಿಗಾಲ, ಗರ್ಮಿ ಅಂದರೆ ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ. ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಋತುಗಳು ಮಳೆಯನ್ನು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ತರ್ತವೆ. ಆಮ್ತೌರ್ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಮಳೆಯನ್ನು ತಂದುಕೊಡುತ್ತೆ. इसलिए लोग वर्षा ऋतु की प्रतीक्षा करते हैं. ಜನರು ಮಳೆಗಾಲವನ್ನು ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. ರೈತರು ಬೆಳೆಯನ್ನು ಬೆಳಿಬೇಕು. ಬೋರ್ವೆಲ್ಲಿಂದ ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸೋದಿಲ್ಲ, ಕೆರೆಯಿಂದ ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸೋದಿಲ್ಲ. ರೈತರು ಮಳೆಯನ್ನು ನಂಬಿ ತಮ್ಮ ಬದುಕನ್ನು ಕಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ನಾವೆಲ್ಲ ರೈತರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಇದೆ ಹಳ್ಳಿ ಕಡೆಗೆ ಅಂತ.
ರೈತರ ಬದುಕು ಮಕ್ಕಳೇ ಈ ಜೂಜಿಗೆ ದುಡ್ಡನ್ನು ಕಟ್ತಾನೆ. ಜೂಜಿಗೆ ಕಟ್ಟಿದಂಥ ದುಡ್ಡು ಬಂದರೂ ಬರ್ಬೋದು, ಬರದೇನೇ ಇರ್ಬೋದು. ಆಕಾಶ ನೋಡಿ ರೈತ ಬಿತ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಆಗ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಮಳೆ ಬರುತ್ತೆ, ಸಕಾಲದಲ್ಲಿ ಮಳೆ ಬರುತ್ತೆ. ಮಳೆ ಬಂದು ಆ ಬೆಳೆ ಅದು ಅವನಿಗೆ ಪೈರಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದು ಅವನಿಗೆ ಹಣವನ್ನು ತಂದು ಕೊಡುತ್ತೆ. ಕೆಲವೊಂದು ಸರಿ ಸಕಾಲಿಕ ಮಳೆ ಆಗಿರೋ ಪೈರು ಸಹ ಅವನಿಗೆ ಕೈಗೆ ಸಿಗೋದೇ ಇಲ್ಲ. किसानों इंतज़ार करते हैं वर्षा कब आती है, इंतज़ार करते हैं लोग। वर्षा आते ही फसल उगाते हैं। फसल पहले बीज डालते हैं। वर्षा आते ही भूमि पर सभी किसानों बीज डालते हैं। बीज डालने के बाद वो छोटे छोटे फसल हो जाते हैं। फसल होने के बाद 3 महीने होने के बाद फसल कट जाता है। बाद में फसल के रूप में किसानों को वो आहार बन जाता है फसल। अगर वर्षा नहीं आए तो अकाल पड़ जाता है। अकाल बरगाल, अकाल 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 बरगाल, सूखा ಬರಗಾಲ, ಬರಗಾಲ. ಹೀಗೆ ಮಳೆ ಬರ್ತಿದ್ರೆ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಒಣಗೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಭೂಮಿ ಒಣಗಿ ಭೂಮಿ ಬಿರುಕು ತುಂಬ ಜನ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಾಕ್ತಾರೆ. ಬರಗಾಲ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಜನರಿಗೆ ನೀರಿಲ್ದಂಗೆ ಆಗುತ್ತೆ, ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಕುಡಿಯೋಕ್ಕೆ ನೀರಿಲ್ದಂಗೆ ಆಗುತ್ತೆ, ಆಹಾರ ಬೆಳೆಯೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ಅವ್ರ ಊರನ್ನೇ ಬಿಟ್ಟು ವಲಸೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. खेत सूख जाते हैं, खेत ಹೊಲವು ಸಹ ಒಣಗೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. गाय बैल आदि मरने लगते हैं। गाय ಹಸು ದನಕರುಗಳು, ಬೈಲ್ ಎತ್ತು ಆದಿ ಮರಲೆತ್ತೆ, ಪ್ರಾಣಿಗಳು ಸಹ ಸಾಯಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಬದುಕನ್ನು ಕಟ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ನೀರು ಅತಿ ಅವಶ್ಯಕ. ನಮಗೆ ಕುಡಿಯೋಕ್ಕೆ ನೀರು, ಸ್ನಾನಕ್ಕೆ ನೀರು, ಇನ್ನು ಟಾಯ್ಲೆಟ್, ಇನ್ನು ಇತ್ಯಾದಿಗಳ ನಿತ್ಯ ಕರ್ಮಗಳಿಗೆ ಸಹ ನೀರು ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ನೀರಿಲ್ಲದೆ ಜೀವನನೇ ಇರಲ್ಲ. ಹಾಗೆ ಎತ್ತುಗಳಿಗೆ ಸಹ ಕುಡಿಯೋಕ್ಕೆ ನೀರು ಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ಸೋಕ್ಕೆ ನೀರು ಬೇಕು, ಕುಡಿಯೋಕ್ಕೆ ನೀರು ಬೇಕು. ನೀರಿಲ್ಲದೆ ಪ್ರಾಣಿಗಳು ಸಹ ಸತ್ತೋಗ್ತವೆ. ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಇಲ್ಲಿ ಅಕಾಲ್ ಬಂದಿದೆ. ಅಕಾಲ್ ಬಂದಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಏನಾಗಿದೆ ನೋಡಿ, ಎಲ್ಲ ಬರಗಾಲ ಆಗಿ ಪ್ರಾಣಿಗಳೆಲ್ಲ ಸತ್ತು ಬಿದ್ದಿದೆ. ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇದೆ, ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ನೋಡಿ. ಅವ್ರಿಗೆ ತಿನ್ನೋಕ್ಕೆ ಆಹಾರ ಇದ್ದಂಗೆ ಕಾಫಿ ಪ್ರದೇಶಗಳ ಥರ ಅಲ್ಲಿ ಕೂತಿದೆ. ಇದು ಮಳೆ ಬರ್ದಿದ್ದಾಗ ಆಗುವಂಥ ಕಥೆ ಚಿತ್ರ. जब बहुत ज़्यादा वर्षा होती है तो नदियों अपने किनारों के तोड़कर बहने लगते हैं। इसको बाढ़ कहते हैं। जब पानी अत्यधिक आ गए तो वो नदियाँ पूर्ण हो जाते हैं। नदियाँ पूर्ण होने के बाद किनारे के तोड़कर बहुत पानी आते हैं, तब बाढ़ बन जाते हैं। बाढ़ प्रवाह, बाढ़ प्रवाह, बाढ़ प्रवाह। बच्चों कठिन शब्दार्थ को लिखिए। बाढ़, बाढ़, प्रवाह, बाढ़ प्रवाह, फ्लड्स, प्रवाह ನೋಡಿ. ಮೊನ್ನೆ ಮಕ್ಕಳೇ ಈ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟರು. ಅವರು ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಉತ್ತರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ತುಂಬ ಪ್ರವಾಹ ಬಂತು. ಅವಾಗ ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ತಗೊಂಡು ಸುತ್ತಿದ್ರು, ಒನ್ ಮ್ಯಾನ್ ಆರ್ಮಿ ಥರ. ಪಾಪ ಅವರ ಅಧಿಕಾರ ಇಳಿಯುವಾಗಲೂ ಸಹ ಎಲ್ಲರೂ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಗೋಕಾಕ್ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಸುತ್ತಿ ಬಂದರು ಪ್ರವಾಹ. ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ರು ಅತಿಯಾಗಿ ಮಳೆ ಆಗಿಬಿಟ್ರೆ ಪ್ರವಾಹ ಆಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. अधिक पानी यानी वर्षा हो गए तो वो बाढ़ के रूप में आते हैं। नदी नाला वो किनारे को तोड़कर बाहर आते हैं, तब लोगों को तकलीफ होते हैं। वर्षा का जल साफ और शुद्ध जल का सबसे स्रोत है। वर्षा का जल है ना, वो साफ सुथरा रहता है, शुद्ध रहता है। शुद्ध जल